चला फिल्डिंग लावून घ्या. मॉर्निंग ग्रुप, मॉर्निंग 11 प्लीज फिल्डिंग लावून घ्या. आयोजकांच्या सूचना आहेत. आणि महाल 11 आपली सलामीची जोडी ओपनर्स मैदानात जाऊ द्या आणि ओपनर तयार असतील तर फिल्डिंग लावून घ्या. आणि काही प्रश्न असतील संपर्क साधा जरूर आपण आयोजकांशी. आयोजकांनी 3 ओव्हरची मॅच ठेवलेली आहे आणि राम भाऊ यांची इच्छा आहे की 1 ओव्हर वाढली तर कुठेतरी त्याचा फायदा होईल. पण आयोजकांनी निर्णय घेतला की 3 ओव्हरचीच मॅच. त्यामुळे आयोजक मंडळ तीच पूर्व दिशा आणि सामन्यात फेरबदल करण्याचा अधिकार कमिटीला असेल. तर मॅच होते स्टार्ट. 3 ओव्हरची मॅच आणि ही आहे खतर क्वार्टर फायनल. मॉर्निंग ग्रुप 11 वर्सेस महाल 11 मध्ये ही उपउपांत्य फेरी आणि पलावाला मिळालेली आहे बाय. ते पोहोचलेले आहेत सेमी मध्ये. तर बॉलिंग मार्कवर बॉलर्स नेम मुकेश. हो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल आणि त्यामुळेच की काय पंच या ठिकाणी कुठलाही सिग्नल करत नाही कारण स्टान्स बदलला होता. रिव्हर्ससाठी प्रयत्न झाला होता. पहिला बॉल डॉट येतोय. 3 ओव्हरची मॅच आहे आणि त्यामुळे आपण बघितलं तर इथून
एका इनिंग मध्ये 18 बॉल असतील. ओ यावेळेस मात्र चेंडू हवे पाठवला सीमारेषे बाहेर, चौकार. व्हॉट अ शॉट. कमबॅक चांगलं होतं डॉट बॉल नंतर. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा. चांगला फटका होता ऑन साइडला. ऑफ स्टंपरने हा चेंडू खेचला होता खरं तर. आणि या येता 2 धावा. 6 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग मार्कर मुकेश. मुकेश टू करण. हो मिस टायमिंग. जेलची शक्यता. हो 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 लुका होते. जेल ड्रॉप झालाय. अरे लुकाने काय केलंय, काय तर जीवनदान करणला दिलंय. ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती बघू शकाल. मिस टायमिंग. चेंडू खूप उंच उंच गेला. खूप चांगलं कॅमेरा वर्क. आणि हा चेंडू आला जेव्हा तर लुकाला ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल पकडत होते, पण झेल ड्रॉप झालाय. आणि लुकाला आता मात्र आत आणलेले. धावफलकावरती 8. अजय बाहेर येत आहेत आता. मुकेश टू करण. हा चेंडू लॉंग ऑफला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. मारलाय स्ट्रोक. 12 धावा. हा चेंडू पॉइंटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि या दरम्यान 3री धावही धावले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती 15. 1 रन शॉट, त्यामुळे 14 असतील. तर 1 धाव इथे खरं तर थोडीशी घाई गडबडीत क्रीज मध्ये बॅट आणली नव्हती. पंच सांगतायत निमेश की तुमची बॅट आतमध्ये आली नव्हती. तर चर्चा करतायत करण पंचांशी. पण 1 धाव इथे कमी झाली आहे. मेहनत जरूर केली, पण ती मेहनत अर्ध्या इंचाने कुठेतरी वाया गेली. 14 धावा झाल्यात. आणि आता बॉलिंगसाठी तर बघा सुहास पवारला आणलेलं आहे रामभाऊ यांनी. सुहास पवार मॅन फ्रॉम कल्याण. याच कल्याण तालुक्याचा एक अनमोल सितारा. याच मैदानावरती 117 धावा त्यांनी कुठल्या होत्या नांदिवली प्रीमियर लीगमध्ये. 134 धावा संघाच्या झाल्या होत्या. आणि अफलातून खेळ राहिला. मॅन ऑफ द सिरीज होता सुहास. मात्र बघूया आज ब्रदर्स स्पोर्ट्स वाहिनीचे 3 ठिकाणी तर स्पर्धा कव्हर करत आहेत. आनंदवाडी येथे देखील ते स्पर्धा कव्हर करतायत. कशेळे येथे. आणि आज आपल्या या कोळी नांदिवलीमध्ये ते आलेले आहेत. आणि ही स्पर्धा ते कालपासून खूप चांगल्या पद्धतीने टेलिकास्ट सुरू आहे. स्क्वेअर लेगला करण भानेने स्वागत केलंय. आणि पंच या फटक्यावरती काय आहे, किती रन आहे फटक्यावरती? 6 आहे ना. अच्छा, एका हाताने देत आहे, मग 3 रन मोजायचे का? त्यांचे हात व्यस्त आहेत. कारण इकडनं आम्हाला उजव्या बाजूला दिसत नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला तुमची सिग्नलवरती आधारित सिग्नलचा आधार घ्यावा लागतो. षटकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 20. आणि काय नो बॉल आहे काय? अंपायर
नो दिलाय का? नो कॅन्सल. चला मॅच स्टार्ट करा. आणि नो कॅन्सल केलंय त्यामुळे या 6 धावा येत आहेत. बघा एक धाव शॉर्ट आली, एक धाव नोची कॅन्सल झाली आणि एकूण धावसंख्या तरी धावफलक होती 20. हा चेंडू यावेळेसा एस टी रक्षक राम भाऊ यांना चेंडू अडवता आला नाही, पण एक धाव या दरम्यान पूर्ण होते आणि एका धावेने बायच्या रूपाने धाव येते. पंच सांगतात 21 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. दुसरी ओव्हर प्रगतीपथावरती 3 ओव्हरची मॅच आहे आणि आता मात्र राम भाऊ यांनी मॉर्निंग मध्ये आता एक वेगळी साईड बनवलेली आहे मॅचमध्ये. माहिती आहे प्रवास पुढे थोडासा कठीण होऊ शकतो. प्रत्येक संघ तयारीनिशी उतरलेले आहे आणि चांगले चांगले खेळाडू त्यांनी आणलेले आहेत. त्यामुळे बघतात इन ॲक्शनमध्ये 21 वरती एकही विकेट नाही. हा चेंडू ऑन साईडला पहिली धाव वेगाने घेतली आहे. तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर होतोय पण स्वतः सुहास गेले होते चेंडू कव्हर करण्यासाठी आणि या दरम्यान आपण बघताय एक धावसंख्या 22. तर संजू भाई यांचं आगमन झालेलं आहे. तर नक्कीच म्हणजे लक्षात आहे नाव. तर संजू दादांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे संजू भाई आपलं. आणि दरम्यान आपण बघताय हा डॉट बॉल सुहास. एक चांगली कॉन्टॅक्ट करण आणि सुहास मध्ये. करणने पहिल्याच बॉलवरती जरा झालेला आहे. हॅलो आणखीन एक धमाका यावेळेस मात्र करण बानच्या बॅटमधून येतो षटकार. सुहासच्या गोलंदाजी आगेस सुरुवात षटकाने झाली होती ओव्हरची आणि शेवटही षटकाने होते आणि धावसंख्या 2 ओव्हरमध्ये 29. 14.5ची धावगती आपण बघताय. सुहासच्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 15 धावा बघितल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये 14 आलेल्या आहेत. एकूण धावसंख्या धावफलकावरती 29. एक विकेटच्या मोबदल्यात मैदानावरती सोमनाथ बाजारानंतर आलेले आहे मनोज रसाळ. पहिल्या मॅच मध्ये 38 धावा कुठल्या होत्या, 5 षटकार ठोकले होते. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. गावदेवी नांदिवली आयोजित स्वर्गीय राकेश दादा डोने स्मृती चषक 2024 चौथं पर्व तुमच्या समोर. मॅच बिटवीन
मॉर्निंग 11 विरुद्ध महाले 11 द्वितीय फेरीचा हा सामना तुमच्या समोर आहे. या अंपायर बॉलची मागणी करण्यात येते मैदानाच्या आतमध्ये. धाबा फलकावरती धाबा आपण बघत आहोत 29 प्रगतीपथावर असताना सध्या तरी दुसरं षटक, तिसऱ्या षटकाची आता सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवरती चेतन या गोलंदाजाला आपण बघत. पहिल्या षटकामध्ये आपण गोलंदाज मुकेश दासला बघितलं जिथे 14 धावा आल्या. त्यानंतर सुहास पवार 15 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आलेल्या. आणि दुसऱ्या बाजूने चेतन आता आलेला बॉलिंग मार्कवरती. शेवटी गटातील आज 10 संघांना आपण बघत आहोत. नामांकित खेळाडू आज कल्याण डोंबिवली क्रिकेटचे तुमच्या समोर असेल. कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ या विभागातील आज खेळाडूंना जरूर आपण मैदानाच्या आतमध्ये बघत आहोत. नामा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 29. तिसऱ्या षटकाची सुरुवात होईल. दुसऱ्या बाजूने महाले 11 करण भावने मानसो मडिवली सध्याच्या घडीला आपल्या कारकिर्दीमधील सर्वोत्कृष्ट फॉर्म मध्ये, सर्वश्रेष्ठ फॉर्म मध्ये असलेला करण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फिल्डिंग करणाऱ्या टीमला 2 रनची पॅनल्टी बिकॉज मॅनेजमेंट कमिटीची सूचना आलेली आहे. कोणता फिल्डर? सुहास पवार हे ऑन मॅच मध्ये मोबाईल फोन यूज करतात, त्यामुळे 2 रनची पॅनल्टी. 29 धावा. चेतन वेगवान चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह खेळण्यात आलेला. मिड विकेटला फिल्डर आपण बघतोय डीप मध्ये उचलून थ्रो केलाय तो नॉन स्ट्रायकिंग एंडला. धावा मिळत पर्यंत सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने स्कोर तुम्ही बघत आहात तो 30 या आकड्यावरती. सुहास पवार नंतर ऍड करू ओव्हर झाले. मॅनेजमेंट कमिटी सांगते तुम्ही फोनवरती बोलत होते. स्कोमॉझॉन 30 धावा धावा फलकावरती आहेत. करण बाने स्ट्रायकिंग एंडला ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. मिड विकेटला फिल्डर आहे, थोडासा वेळ घेतलाय त्यामुळे 1 धाव सहजरित्या मिळते आणि 1 धावेच्या सहाय्यानं स्कोर तुम्हाला मिळतोय तो 31. 31 धावा धावा फलकावरती. दोन्ही बाजूला चांगली स्टारकास्ट आहे. करण भाने आणि सोमनाथच्या विकेट नंतर मनोज रसा मैदानाच्या आतमध्ये आहेत. मान्सून द्वारली दुसऱ्या बाजूने चेतन. हार्डलेन बॉल समोर आफाम पूल केलाय. सुहास लॉंग ऑन मध्ये उचलून थ्रो करेल तोपर्यंत मिळत असताना आपण पाहतो ते सिंगल रन आणि या सिंगलच्या सहाय्यानं स्कोर पुढे चाललेला आहे 32. 32 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतात प्रगतीपथावर असताना तिसरं षटक. पहिला डाव ऑन साइडला बाउला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत अर्जुन वसिटा. थ्रो करतात मिळते ती 1 धावा आणि 1 धावेच्या सहाय्यानं स्कोर पुढे चाललेला आहे 33. हे कॉम्पिटिटिव्ह लेवलचे प्लेयर आहेत. एकेका खेळाडूला निवडून आपल्या संघाला पॅक करण्यात आलंय त्यांचा पॅकर्स कडून. धावा फलकावरती 33 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर. ड्राईव्ह केला ऑन साइडला डीप मध्ये सुहास लॉंग ऑनला उचलून थ्रो करतोय. इथे सिंगल. कौतुक असेल या गोलंदाजाचं कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत एकही बाउंड्री आली नाही. 5 सिंगल आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूने बाउंड्री येत नाही त्यामुळे धावा फलकाला स्टिकी ठेवत असताना मनोज आणि करण सिंगलने धावासंख्येला पुढे नेत आहेत. धाव्यात 34 या षटकातील शेवटचा चेंडू. लॉफ करण्याचा प्रयत्न होता पायावरती लागला. पॉइंट मध्ये मुकेश अंतराम थ्रो केलाय स्ट्रायकिंग एंडला. धाव इथे मिळणार नाही आणि अशा पद्धतीनं 6 सिंगल षटकाची होती आहे समाप्ती. डाव पहिला संपला. बॅटिंग करत असताना महाले 11 ने 1 विकेट गमावली आणि धावसंख्या बनवलेल्या आहेत त्या 35. 35 धावा बनवण्यात आलेल्या आहेत आणि 36 +2 पॅनल्टी 37 झालेल्या आहेत आणि टार्गेट आता असेल ते 38. 38 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल बॅटिंग करत असताना मॉर्निंग 11 ला. 2 षटकांमध्ये 29 धावा होत्या. या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या +2 पॅनल्टी 8. टोटल स्कोर 37. 38 टार्गेट आहे मॉर्निंग 11 समोर.
तिसऱ्या फेरीमधील ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. महाल 11 विरुद्ध मॉर्निंग 11 या दोन टीम्स मध्ये. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये डावखुरादाचा प्रतिभा संपन्न अष्टपैलू खेळाडू सुहास पवार तर त्याच्या सोबतील अर्जुन वसिता. उजव्या हाताचा आक्रमक शैलीचा फलंदाज. दोन्ही खेळाडूंकडे व्यावसायिक स्तराचा फार मोठा अनुभव आहे. तर दुसऱ्या बाजूला तिसगाव संघाचं यंग टॅलेंट. आज मात्र महाल 11 साठी तो प्रतिनिधित्व करतोय रिषभ गायकवाड. समोर डावखुरादाचा फलंदाज आहे सुहास पवार. बॉलिंग मार्क वरती डावखुरादाचा गोलंदाज आहे रिषभ गायकवाड. या मॅचचं टार्गेट आहे 38. व्हेरी फर्स्ट बॉल. ओ लेग सम लाईट करण्याचा प्रयत्न होता. फार वेगाने चेंडू निघून गेला. इट इज डॉट बॉल. येस इट इज व्हाईट बॉल. होतं असं बऱ्याच वेळेला. अंपायर देखील मॅचचा आनंद घेत असतात. त्यामुळे आपण अंपायर आहोत का हे थोडा वेळ मिनिश दादा कदाचित विसरले असावे. वाईटने सुरुवात. फुल टॉस होता ऑन साइडला. ड्राईव्ह करत असताना स्क्वेअर लेगला बेदून मागे चालला बॉल. नवीन फार वेगाने चेंडूवरती उचलून थ्रो करतोय. धाव मिळत असताना आपण पाहत आहोत त्या दोन आणि नुकतंच ज्यांचं आगमन होत आहे. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष, एक आदर्श नेता, कार्यसम्राट, नगरसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे, माजी स्थायी समिती सदस्य आदरणीय महेश गायकवाड साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. संपूर्ण मित्र परिवार आज त्यांच्या सोबत या स्पर्धेमध्ये. आई गावदेवी नांदिवली कोळीवाडा आयोजित स्वर्गीय राकेशजी ढोणे स्मृती चषक 2024 मध्ये दादांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्यांच्या माहितीसाठी तिसऱ्या फेरीची मॅच सुरू आहे. मॉर्निंग 11 विरुद्ध महाल 11. खुल्या गटातील हा सामना. ऑनसाइडला टर्न करण्यात आला. सुहास पवार त्याचा बॅटमधून आणखी एक धाव येते आणि एका धावेसोबत धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती आहेत. सुहास या अगोदर तुम्हाला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळाला. मात्र आता अर्जुन वसिता. उल्हासनगर मधील तुम्हाला अर्जुन आज मात्र या नांदिवली कोळीवाड्याच्या क्रीडांगणावरती पाहायला मिळतोय. शहरी गटातील हा सामना आहे. 38चा टार्गेट आहे. 3 वर्ष मॅच आहे. पहिली ओव्हर सुरू आहे. धावा 4 आणि बॉल अजूनही शिल्लक आहे 4. या पहिल्या षटकातील तेसगावचा गोलंदाज रिषभ आज महाल 11चं प्रतिनिधित्व करतोय. अर्जुन समोर. ओ क्लीन बोल्ड अराउंड द लेग बोल्ड. मधल्या यष्टीवरती आदळला रिषभ गायकवाडला पहिलं यश मिळतंय. तर पहिला धक्का मॉर्निंग 11ला 4ला पहिला धक्का. थँक्यू डीजे. कालच्या दिवसामध्ये 10 ग्रामीण संघांचा समावेश होता. आजच्या दिवसामध्ये 10 ओपन शहरी गटातील संघ आपण बघत आहोत. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष. नुकतेच अध्यक्ष चषक ही स्पर्धा पार पडली. दादांच्या नावाने महेश गायकवाड साहेबांचं आगमन झालेले. कार्यसम्राट, नगरसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे. मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून जनसामान्यांना न्याय देणारा एक आदर्श नेता आपला नगरसेवक महेश गायकवाड. धावफलकावरती आपण बघतोय 4 धावा. या मॅच मध्ये 38 धावसंख्येचं लक्ष्य. टार्गेट 38चं असताना धावा 4. बॉलिंग मार्कवरती रिषभ तर समोर फलंदाज रामभाऊ. ओ ग्रीन बोल्ड 1 विकेट. बॅट आणि पायाचा मधून रिषभ गायकवाडची धार. दुसरा धक्का.
₹1,000 पारितोषिक. जो जो चमकदार कामगिरी करेल त्याला मात्र पारितोषिक जरूर मिळतं. आणि इथे तिसगावच्या गोलंदाजाने महाल 11 या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना लागोपाठचे 2 विकेट मिळवलेले आहेत. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 4 या आकड्यावरती आणि विकेट हॅट्रिकलाही 5,000 मिळतील. ऑलरेडी ₹1,000 रिषभसाठी जमा आहेत आणि हॅट्रिक मिळवली तर मिळतील 5,000. काल याच रिषभवरती ₹50,000 लागले होते विकेट हॅट्रिक साठी. 2 विकेट त्याने मिळवले होते, तिसरी मिळाली नव्हती, पण आता जर मिळाली तर महेशजी गायकवाड साहेब यांच्याकडून मिळतील 5,000. धावा 4. रिषभ पुन्हा तयार होईल. कालच्या दिवसामध्ये 50 हुकले, आज 5,000 मिळवण्याची नामी संधी. चेतन समोर यॉर्कर प्रचंड वेगाने टाकलाय, डोक्याला हात लावला कारण स्टंपचा फार जवळून गेला हा चेंडू, पण येतोय डॉट. व्हाईटच्या आतापर्यंत एक धाव त्याने खर्च केलेले, एक सिंगल एक डबल. धावा 4, 2 विकेट पडलेले आहेत. मॉर्निंग 11 समोर 18 चेंडूंमध्ये 38 लक्ष असताना आता हा सामना 34 बनवायचा. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक. सुहास पवारला तितकीची स्ट्राईक मिळाली नाही. दुसऱ्या चेंडूवरती तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आला. लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न, लेफ्ट आर्म राऊंड विकेट नेत असताना अंपायरचा व्हाईटचा इशारा आणि धावा फलकावरती आपण बघतोय त्या 5 धावा. एक मोठ्या फटक्याने पुन्हा कमबॅक होऊ शकतं या ओव्हरमध्ये, कारण लिमिटेड अगदी 18 चेंडूंचा हा डाव आहे आणि 18 चेंडूंमध्ये 38चं टार्गेट असताना धावा फलकावरती आहेत 5 धावा. 21 33 धावासंख्येची अजूनही गरज. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक. गायकवाड ऑन बॉलिंग मार्क. लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न, इम्पॅक्ट लेग स्टंपचा होता. येस, तुम्ही लेफ्ट आर्म राऊंड द विकेट न्या, ओव्हर द विकेट न्या. लेग स्टंपचा इम्पॅक्ट असेल तर तुम्हाला अंपायर आउट देऊ शकत नाही. यशस्वी षटकाची सांगता. 5 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण विकेट मिळवून दिलेल्या, दोन्ही बोल्ड काढत असताना रिषभ गायकवाड पाहायला मिळाला. आदरणीय महेश गायकवाड साहेब यांच्याकडून त्याला जरूर आपण या मॅच नंतर ₹1,000 देणार आहोत. मात्र मॅचचं समीकरण मॉर्निंग 11ला 12 चेंडूंमध्ये बनवायचं आहे. 33 धावा. यस डीजे. सिद्धेशांना विनंती असेल आपण मंचाशी संपर्क साधा. सिद्धेश, 12 चेंडू, गरज आहे ती 33 धावसंख्येची. नवीन माने, ओ लेग स्टंपचा जवळून गेलाय पण लाईन खराब. अंपायरचा इशारा व्हाईट. सुहास पवार या खेळाडूकडून आता फार अपेक्षा असतील मॉर्निंग 11ला. सुहास मुरलेला खेळाडू आहे ज्याच्याकडे प्रदीर्घ अनुभव आहे व्यावसायिक स्तराचा. मात्र दुसऱ्या बाजूला यंग टॅलेंट अडवली गावचं नवीन. शहरी गटातील आजचा हा दिवस आहे. 10 संघ आपण बघत आहोत. वेगवान चेंडू, टोला लागला स्क्वेअर लेगला. फिल्डर कल्पेश, हा देखील अडवलीचा. धाव मिळणार नाही. डॉट बॉल. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. 11 मध्ये या मॅच मध्ये बनवायचा 32 धावा. मॅच इथूनही बनवू शकते जर सुहास पवारचे काही खास पटके आले तर या मॅच मध्ये मॉर्निंग 11चं कमबॅक असेल. अन्यथा सुहासची विकेट निघाली तर या मॅच मध्ये वेगाने स्ट्रॉंगली कमबॅक करेल तो महाल 11. 6 धावा धावफलकावरती आहेत. 32ची गरज. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. बाने, ओहो पायावरती लागलाय. अपील, स्ट्रॉंग अपील आहे पण अंपायर्स कडून स्पष्टपणे नकार. उत्तर आता द्यावं लागेल अंपायर्सला अपीलचं. यस, इम्पॅक्ट कुठे एक्झॅक्ट होता, ऑप्शनचा बाहेर. दॅट्स वाय अंपायर्स कडून स्पष्टपणे आलेला नकार. धावफलक 6 वरती स्थगित आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. 10 मध्ये आता बनवायचा 32 धावा. पहिल्या डावामध्ये केलेली बॅटिंग करण बाने असेल. करणच्या सोबतीला मनोज जसाल आणि त्याचबरोबर
फलंदाज सोमनाथ, खास करून करण बानेचा दमदार खेळ राहिला. लाईन खराब आहे, लेग स्टंपचा बाहेर चाललाय चेंडू, अंपायरचा वाईटचा इशारा. सिंगल धावसंख्या पुढे चालली आहे 7 धावा. धावफलकावरती पाहिजेत 31. 10 चेंडू 31 ची गरज आहे. 2 डॉट बॉल 2 व्हाईट बॉल. रेंज मध्ये द्यायचे नाहीयेत सुहासला. पवार स्ट्रायकिंग इनला. सुहास पवारचा पहिला वार, काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर, षटकार. प्लॅनिंगने गोलंदाजी करत होता, कदाचित लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न होता. सुहास जेव्हा स्ट्रायकिंग एंडला होते, थोडा ऑफ स्टंप आणि मिडलच्या जवळ पडला, ओव्हर पिच पडला, त्या चेंडूला फेकून दिलंय सुहास पवारने. मार्जिन ऑफ एरर्स, एका नामांकित फलंदाजाच्या समोर खेळत असताना गोलंदाजाकडे मार्जिन ऑफ एरर्स फार कमी असतात. मात्र आता या मॅचचे समीकरण बदलत असताना धावा फलकावरती 13 धावा. लेग स्टंपला चेंडू ऑन साइडला फ्लिक करण्यात आलाय. चेंडू चाललाय मागे, त्या वॉलला लागला नाही, त्यामुळे तुम्हाला धावा धावून पूर्ण कराव्या लागतील. पवार पोहोचताय स्ट्रायकिंग एंडला. धावा मिळत असताना 2 कल्पेश कव्हर करतील. स्कोर पुढे चाललाय 15 वरती. 21 या मॅचचं 8 चेंडूंचा खेळ शिल्लक, 23 धावसंख्येची गरज आहे. या 2 चेंडूंमध्ये येणारा एक मोठा फटका कमबॅक करून देईल मॉर्निंग 11 या मॅच मध्ये. मात्र तोच मोठा फटका मारू द्यायचा नाही नवीन बानेला. पहिल्या डावामध्ये तुम्ही मुकेश दासला बघितलं, जो डावखुऱ्यात असा गोलंदाज. त्यानंतर आपण बघितलं गोलंदाज सुहास पवारला. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 29 मारल्या होत्या. त्याला उत्तर देत असताना सध्या पवार. सुहास ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, लेग स्टंपला सोडून जातोय चेंडू, व्हाईट बॉल. स्कोर पुढे चाललाय. धावा फलकावरती आपण बघतोय त्या 16 धावा. प्रगतीपथावर असताना दुसरं षटक, 8 चेंडूंचा खेळ शिल्लक, 22 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये रिषभने फार सुंदर गोलंदाजी केली आणि आता तो नवीन सोबत काही चर्चा करत असताना पाहायला मिळालाय. पाहूयात, प्लॅनिंग तर केले, इम्प्लिमेंट कशा पद्धतीने करेल गोलंदाज नवीन बाने. ओहो, यॉर्कर डबल माइंड झाले आणि ज्यामध्ये सुहास पवारची विकेट. प्लम एलबीडब्ल्यू, दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या मॉर्निंग 11ला. सात बॉल 22 मॅच आहे. नवीन चांगले बॉलिंग करतात. एक षटकार जरी आला असला तरी त्याने आतापर्यंत धावा खर्च केलेल्या आहेत त्या 11. 7 बॉल 22, महत्वपूर्ण चेंडू या डावामधला. बॅटचा चेहरा बंद केलाय. टॉपेज घेऊन चेंडू हवेमध्ये डीप मधून करण बाने पोहोचला, कॅच पकडली. वा, वेल जस्ट कॅच. आदरणीय अरविंदजी जरग साहेब यांना विनंती असेल की आपण मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि करणचा या स्पेक्टॅक्युलर कॅच साठी आदरणीय महेशजी गायकवाड साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचं रोख पारितोषिक आपण त्याला देणार आहोत. सुंदर कामगिरी सध्या महाल 11 संघ करतो आणि सर्व ग्रामीणचे खेळाडू आहेत.
ही फार मोठी बाब. करण बाने अडवलीच आहे. कल्पेश बाणे ज्याने गोलंदाजी केली तो नवीन बाने अडवलीच आहे. दुसऱ्या बाजूला तेजस तुम्हाला पाहायला मिळतो जे बालचे आहेत. तुम्ही सुमना त्यांना बघत आहात जे कोळवलीचे आहेत. दुसऱ्या बाजूला तुम्हाला तिसगावचे रिषभ पाहायला मिळतात. मनोज रसाळ जे द्वारलीचे आहेत. आणखी एक गोलंदाज विनोद जो भालगावचा आहे. तुम्हाला दीपक केणे पाहायला मिळतात. दीपक पाटील पाहायला मिळतात जे गोळवलीचे आहेत. आणि यस्टनचा मागे सोमनाथ जे देखील भालगावचे आहेत. आणि जे तुम्हाला फर्स्ट स्लिप मध्ये पाहायला मिळतात ते महाले सर आहेत या संघाचे पुरस्कर्ते. ग्रामीणच्या खेळाडूंना नेहमीच त्यांनी प्लॅटफॉर्म दिलेला आहे. धावा फलकावरती 16 धावा आणि दुसऱ्या बाजूला नामांकित संघ आहे ज्यामध्ये अर्जुन वसिटा पाहायला मिळाला. सुहास पवार, मुकेश दास चांगली स्टारकास्ट आहे. मात्र या स्टारकास्टला कुठेतरी आता नमावं लागेल की काय. 6 बॉल 22. मडवी यॉर्कर. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना जितकी रिस्पेक्ट आहे तितकी रिस्पेक्ट द्यावी लागते फलंदाजाला जेव्हा गोलंदाज या पद्धतीचे चेंडू टाकतो. यॉर्कर आलाय. उत्तर नव्हतं फलंदाजाकडे आलाय. डॉट बॉल. बाबा 16 22 ची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. मडवी बॅट आणि चेंडूचा इथेही संपर्क होऊ शकला नाही. रनआउटची संधी आहे आणि आता फलंदाज बाद होईल. विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. बॅट्समन आउट. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर जा. चेंडू शिल्लक 4 मध्ये 22. पलाव 11 आपण तयार राहा. यानंतर टीम पलावा 11. नवीन फलंदाज दीपेश. सोनो ऑन स्ट्राइक. मडवी ओव्हर द विकेट. ऑन साइडला 1 हँडेड स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर तेजस सेफ हँड आहे त्या टीमचे. झेल पकडलाय. आणखी एक विकेट पडते. बॉल शिल्लक 3 मध्ये 22. सपोर्ट करा लवकरात लवकर. शेवटचा ऑफिशियल कॉल. टीम पलावा 11 कॅप्टन. इथे फ्लिक करतोय. अशा फटक्याने आता जास्त फरक पडणार नाही. बॉल शिल्लक असतील ते 2 आणि 2 मध्ये बनवायचे आहेत 21 धावा. ऑन साइडला टर्न खेळण्यात आला. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. डावामधला शेवटचा चेंडू असेल. 20 धावसंख्येचा फरक आहे. खूप चांगला परफॉर्मन्स करण बानेने पहिल्या डावामध्ये केलेला आहे. डावामधला शेवटचा चेंडू. इथे मिळते एकही धावा आता पूर्ण केली जाणार नाही. 19 धावसंख्येच्या फरकाने हा सामना जिंकला महाले 11. आपला हार्दिक अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 29 धावसंख्येची भारदार खेळी करणारा करण बाने आणि एका कॅचसाठी महेशजी गायकवाड साहेब यांच्याकडून त्याला 1000. तो आहे मॅन ऑफ द मॅच. करण आपण आणि ऋषभ गायकवाड लागोपाठच्या 2 विकेटसाठी आदरणीय महेशजी गायकवाड साहेब यांच्याकडून त्यालाही 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. करण आणि ऋषभ